नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर-व्ही-डी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन प्रश्न घेऊन आलो. सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. यामध्ये आपण अत्यंत नवीन प्रश्न घेतलेले आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर या ठिकाणी पहिला प्रश्न जो असा आहे, लिंबावरील सायट्रस कॅन्कर या रोगास कारणीभूत ठरणारा घटक कोणता आहे? लिंबावरील सायट्रस कॅन्कर या रोगास कारणीभूत ठरणारा घटक कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 जीवाणू. ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर बरोबर होईल. नेक्स्ट प्रश्न क्रमांक दुसरा, कृत्रिम पाऊस पडण्याच्या क्रियेमध्ये यापैकी कोणत्या रसायनाचा उपयोग होतो? कृत्रिम पाऊस पडण्याच्या क्रियेमध्ये यापैकी कोणत्या रसायनाचा उपयोग होतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सिल्वर आयोडाईड. ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर बरोबर होईल. नेक्स्ट प्रश्न क्रमांक तिसरा, आम्ल पर्जन्यास कोणते वायू कारणीभूत ठरतात? आम्ल पर्जन्यास कोणते वायू कारणीभूत ठरतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन डायऑक्साईड. ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर बरोबर होईल. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्रातील टिंबटिंब ही मृदा फळबागासाठी अधिक उपयुक्त आहे. महाराष्ट्रातील टिंबटिंब ही मृदा फळबागासाठी अधिक उपयुक्त आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 लॅटेराईट. ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर बरोबर होईल. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 5, चितगाव गटामध्ये सहभागी असलेल्या खालीलपैकी टिंबटिंब या युवतींनी कलेक्टर स्टीव्हन्सनची गोळ्या घालून हत्या केली होती. चितगाव गटामध्ये सहभागी असलेल्या खालीलपैकी टिंबटिंब या युवतींनी कलेक्टर स्टीव्हन्सनची गोळ्या घालून हत्या केली होती. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 शांती घोष व सुनिधी चौधरी. ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर बरोबर होईल. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 6, पितळ हे संमिश्र टिंबटिंबपासून तयार करतात. पितळ हे संमिश्र. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 तांबे प्लस जस्त. ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर बरोबर होईल. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 7, कोणत्या जागतिक नैसर्गिक विभागामध्ये वर्षभर उन्हाळा हा एकच ऋतू आढळून येतो? कोणत्या जागतिक नैसर्गिक विभागामध्ये वर्षभर उन्हाळा हा एकच ऋतू आढळून येतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 विषुववृत्तीय हवामानाचा प्रदेश. ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर बरोबर होईल. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 8, एखादी व्यक्ती भूतलावर कोठे आहे हे शोधण्यासाठी कोणत्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर होतो? एखादी व्यक्ती भूतलावर कोठे आहे हे शोधण्यासाठी कोणत्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर होतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 GPS सिस्टीम. ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर बरोबर होईल. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 10, लाल बहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन ही संस्था टिंबटिंब येथे आहे. लाल बहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन ही संस्था टिंबटिंब येथे आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मसुरी उत्तराखंड. ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर बरोबर होईल. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 11, लोखंडाच्या गॅल्वनायझेशनसाठी टिंबटिंब याचा वापर होतो. लोखंडाच्या गॅल्वनायझेशनसाठी टिंबटिंब याचा वापर होतो. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 मॅग्नेशियम. ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर बरोबर होईल. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 12, भारताचे शेवटचे ब्रिटिश व्हाईसरॉय टिंबटिंब हे होते. भारताचे शेवटचे ब्रिटिश व्हाईसरॉय टिंबटिंब हे होते. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड माउंटबॅटन. ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर बरोबर होईल. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 13, मानवी संतुलित आहार म्हणजे काय? मानवी संतुलित आहार म्हणजे काय? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 वाढीसाठी व संतुलित राहण्यासाठी लागणारे पोषण द्रव्येच म्हणजे मानवी संतुलित आहार होय. ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर बरोबर होईल. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 14, खालील वाक्यातील रस ओळखा. जिंकू किंवा मरू भारतभूच्या शत्रुसंगे युद्ध आमचे सुरू. या ठिकाणी रस जे आहे वीररस आहे. ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर बरोबर होईल. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 15, DNA रेणूची संरचनेची प्रतिकृती कोणी तयार केली होती? DNA रेणूच्या संरचनेची प्रतिकृती खालीलपैकी कोणी तयार केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 वॅटसन व क्रिक यांनी तयार केली होती. ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर बरोबर होईल. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 17, बॉक्साईड हे कशाचे धातुक आहे? बॉक्साईड. तर बॉक्साईड हे ॲल्युमिनियमचे धातुक आहे. ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर बरोबर होईल. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 18, डेक्कन रयत असोसिएशन ही संस्था टिंबटिंब यांनी स्थापन केली होती. डेक्कन रयत असोसिएशन. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राजर्षी शाहू महाराज यांनी स्थापन केली होती.
ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर बरोबर होईल. नेक्स्ट, कोणत्या शास्त्रज्ञास भारतीय अणुयुगाचे जनक असे म्हणतात? कोणत्या शास्त्रज्ञास भारतीय अणुयुगाचे जनक असे म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर होमी भाभा यांना म्हणतात. ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर बरोबर होईल. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 20. वनस्पती तेलाचे वनस्पती तुपामध्ये रूपांतर करताना कोणते उत्प्रेरक वापरतात? वनस्पती तेलाचे वनस्पती तुपामध्ये रूपांतर करण्यासाठी कोणते उत्प्रेरक उपयुक्त ठरतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 निकेलची भुकटी उपयुक्त ठरतो. ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर बरोबर होईल. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 21. किरणोत्सारीचा शोध कोणी लावला होता? किरणोत्सारीचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 हेनरी ब्रेकवेल. ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर बरोबर होईल. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 22. संगणकातील टेम्पररी मेमरी म्हणजे किंवा युजर्स मेमरी कोणती आहे? संगणकातील टेम्पररी मेमरी. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 रॅम म्हणजे रँडम ॲसेस मेमरी. ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर बरोबर होईल. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 23. खालीलपैकी कशाला बेकिंग पावडर म्हणून संबोधले जाते? खालीलपैकी कशाला बेकिंग पावडर म्हणून संबोधले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सोडियम बायकार्बोनेट. ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर बरोबर होईल. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 24. इंडियन ड्रग रिसर्च लॅबोरेटरी ही केंद्रीय संशोधन संस्था कोठे आहे? इंडियन ड्रग रिसर्च लॅबोरेटरी ही संस्था कोठे आहे? तर ही संस्था ऑप्शन क्रमांक 4 पुणे या ठिकाणी आहे. इंडियन ड्रग रिसर्च लॅबोरेटरी पुणे या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर बरोबर होईल. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 25. नेत्रभिंगाची समायोजन शक्ती कमी झाल्यामुळे टिंबटिंब हा नेत्रदोष संभवतो. नेत्रभिंगाची समायोजन शक्ती कमी झाल्यामुळे टिंबटिंब हा नेत्रदोष संभवतो. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 वृद्ध दृष्टिता. ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर बरोबर होईल. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 26. फ्रीडम ॲट मिडनाईट या सुप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत? फ्रीडम ॲट मिडनाईट. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 लॉपेरेव कॉलेज. ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर बरोबर होईल. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 27. खालीलपैकी कोणत्या वायूस मार्स गॅस म्हणून संबोधले जाते? खालीलपैकी कोणत्या वायूस मार्स गॅस म्हणून संबोधले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 मिथेन या वायूला मार्स गॅस म्हणून संबोधले. ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर बरोबर होईल. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 28. खालीलपैकी जातीय निवाडा घोषित करणारे ब्रिटिश पंतप्रधान टिंबटिंब हे आहेत. खालीलपैकी जातीय निवाडा घोषित करणारे ब्रिटिश पंतप्रधान टिंबटिंब हे आहेत. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 रॅमसे मॅकडोनाल्ड. ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर बरोबर होईल. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 29. राज्यसभेचे किती सभासद दर 2 वर्षांनी निवृत्त होतात? राज्यसभेचे किती सभासद दर 2 वर्षांनी निवृत्त होतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 1/3. ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर बरोबर होईल. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 30. भारतीय घटना समितीची पहिली बैठक दिल्ली येथे कोणत्या दिवशी भरली होती? भारतीय घटना समितीची पहिली सभा दिल्ली येथे कोणत्या दिवशी भरली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 9 डिसेंबर 1946. ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर बरोबर होईल. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 31. कॅलॅमिन हे कशाचे धातुक आहे? कॅलॅमिन. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 जस्त. ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर बरोबर होईल. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 32. घटनेच्या टिंबटिंब या कलमान्वये बालमजुरीस प्रतिबंध घालण्यात आलेले आहे. घटनेच्या टिंबटिंब या कलमामध्ये बालमजुरीस प्रतिबंध करण्यात आलेला आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 24. ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर बरोबर होईल. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 33. आधुनिक आवर्त सारणीतील मूलद्रव्याची रचना मूलतः कशावर आधारित आहे? आधुनिक आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्याची रचना मूलतः कशावर आधारित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 अनुक्रमांकावर आधारित आहे. ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर बरोबर होईल. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 34.
महाराष्ट्रातील जवाहरलाल नेहरू बंदर कोठे आहे? महाराष्ट्रातील जवाहरलाल नेहरू बंदर कोठे आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नावाशेवा. ऑप्शन क्रमांक 2